हॅलो एव्हरीबडी, गुड मॉर्निंग. आज आपण सजीवातील जीवनक्रिया भाग 1 या पाठाचा पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत. विविध अन्नघटकापासून मिळणारी ऊर्जा. विविध अन्नघटकापासून मिळणारी ऊर्जा. तर थोडंसं कालचा भाग आपण थोडक्यात घेऊया. काल आपण श्वसनाचे प्रकारामध्ये पाहिलं की कुठल्या कुठल्या अन्नघटकापासून कशा प्रकारे ऊर्जा निर्माण होते. ऑक्सिश्वसनामध्ये कसं होतं आणि विनॉक्सी श्वसनात कसं होतं. त्यानंतर विनॉक्सी श्वसन जे आहे, विनॉक्सी श्वसनामध्ये आपण बघितलं किण्वामध्ये, सूक्ष्मजीवामध्ये आणि मानवी स्नायू आणि RBC यामध्ये विनॉक्सी श्वसनाची क्रिया होत असते. आणि त्याच्यामध्ये उपउत्पादिते आपण बघितलं. किण्वामध्ये मुख्यतः अल्कोहोल तयार होतं, त्यालाच आपण इथिल अल्कोहोल असंही म्हणतो. त्यानंतर सूक्ष्मजीवामार्फत जे विनॉक्सी श्वसन होतं त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ तयार होतात, व्हिनेगार तयार होतं आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे जीवनसत्वे तयार होतात. म्हणून आता हे सूक्ष्मजीव आपण बघतो, त्याच्यामध्ये आपण जेव्हा आंबवण्याची क्रिया करतो, आंबवण्याच्या क्रियेमध्ये सूक्ष्मजीव म्हणजे तिथं सहभागी घेतात आणि ते विनॉक्सी श्वसनाची क्रिया घडवून आणतात. मग तिथं त्या आंबवण्याच्या क्रियामध्ये किंवा सूक्ष्मजीवामार्फत जेव्हा विनॉक्सी श्वसन होतं तेव्हा मुख्यतः तिथं जीवनसत्वे तयार होत असतात. म्हणून आंबवलेले जे पदार्थ असतात ते अधिक पौष्टिक असतात, त्याच्यामध्ये अधिक जीवनसत्व असतं. किंवा मोड आलेली कडधान्ये, बीजांकुरण प्रक्रिया म्हणतात त्याला, बीजांकुरण होणे, अंकुर फुटणे, यावेळेससुद्धा वनस्पतीमध्ये विनॉक्सी श्वसनाची क्रिया होत असते बीजांकुरणाच्या वेळी. म्हणून मग हे बीजांकुरण झालेले जे अन्नघटक असतात ते सुद्धा अधिक पौष्टिक असतात. म्हणून मोड आलेली कडधान्याचा वगैरे आपल्या आहारामध्ये नियमितपणे वापर केला पाहिजे. किंवा आंबवलेल्या पदार्थाचा सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अधिक आपण वापर केला पाहिजे, कारण ते सत्वाने समृद्ध असतात. त्यानंतर आपण तिसरं बघितलं होतं, मानवामध्ये जेव्हा आपण व्यायाम करतो किंवा खेळत असताना, व्यायाम करत असताना वगैरे, त्यावेळेस काय होतं, तिथं विनॉक्सी श्वसनाची क्रिया होते आणि तिथं मात्र लॅक्टिक आम्ल तयार होतं. पण हे आम्ल आपल्याला तेवढं काही म्हणजे शरीरासाठी आवश्यक नसतं. फक्त ऊर्जेची निर्मिती तिथं जी केलेली असते ती आपण वापरत असतो आणि हे लॅक्टिक आम्ल परत विरघळतं, रक्तामध्ये मिसळतं आणि पूर्ण शरीराच्या सर्व भागापर्यंत ते पोहोचवलं जात असतं. हे आपण बघितलं, ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सी श्वसन. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट आज पाहायचा आहे, विविध अन्नघटकापासून मिळणारी ऊर्जा. तर आता अन्नघटक जरी आपण बघितलं की सुरुवातीला पाठाच्या पाहिलं होतं आपण मुख्यतः 6 अन्नघटक. 6 अन्नघटकापैकी आपण बघितलं सगळ्यात महत्त्वाचं जो आहे ते कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, क्षार आणि खनिजे आणि 6वं होतं पाणी. पण त्यापैकी पहिले 3च जे घटक आहेत म्हणजे कर्बोदके, प्रथिने आणि मेद, ह्या 3 घटकच जे आहेत ते आपल्याला त्याच्यापासून ऊर्जा मिळत असते. जीवनसत्वे आणि खनिजे याच्यापासून ऊर्जेची निर्मिती होत नाही. ते फक्त आपल्या शरीरातील इतर कार्य सुरळीत चालण्यासाठी आपल्याला तिथं जीवनसत्वाची वगैरे आवश्यकता असते. थोडीशी माहिती डिटेलमध्ये आपल्याला पुढे पाहायची आहे. तर हे 3 घटक जे आहेत ते मुख्यतः आपल्याला ऊर्जा निर्मिती त्याच्यापासून होत असते. त्यापैकी आता पहिलं आपण घेऊयात कर्बोदके. तर कर्बोदक कशापासून मिळतात आपल्याला? सगळ्या प्रकारच्या तृणधान्यापासून, ज्याचं पीठ निघतं. गहू असेल, ज्वारी असेल, तांदूळ असेल, बाजरी असेल, मका असेल, नाचणी आहे, या सगळ्यांपासून आपल्याला कर्बोदके मिळत असतात. त्यानंतर बटाटा आहे, वनस्पतीजन्य पदार्थामध्ये रताळे वगैरे आहेत, याच्यापासून सुद्धा. तर मग हे कर्बोदके जे असतात त्या कर्बोदकापासून आपल्याला 4 किलो कॅलरी पर ग्रॅम इतकी ऊर्जा मिळत असते.
म्हणजे 1 ग्रॅम कर्बोदकाचं जर तिथं पचन झालं तर आपल्याला किती ऊर्जा मिळते? 4 किलो कॅलरी. म्हणून आपण आपला म्हणजे आहार जो आहे तो कर्बोदके किती प्रमाणात घ्यायचं हे आपल्याला किती ऊर्जेची आवश्यकता आहे यावर ते आपलं अवलंबून असतं. मग आता किती ऊर्जा आवश्यक आहे हे कशावरनं ठरतं? तर ऊर्जेची आवश्यकता हे तुम्ही काय काम करता त्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असतं. तुम्ही कुठल्या अधिक कष्टाचं काम करत असाल तर तुम्हाला अधिक ऊर्जेची गरज असते. तुम्ही बैठे काम करत असाल तर कमी ऊर्जा. खूपदा तुम्ही आता शाळेमध्ये पाहता तुम्ही रोज तुम्हाला 1 वाजता जेवायची सवय असते, 1:15ला तुम्हाला भूक लागते. पण समजा तुम्ही पहिल्याच 1-2 दुसऱ्याच पिरियडमध्ये ग्राउंडवर गेलात, खेळलात की तर तुम्हाला लगेच म्हणजे भूक लागायला लागते. कारण तिथं खेळताना किंवा पळताना वगैरे तुम्हाला तिथं अधिक ऊर्जेची गरज पडलेली असते. मग ही ऊर्जा तुमची साठवलेली वापरली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला त्यावेळेस लगेच अन्नाची गरज भासते. तर असं तुमच्या कामाच्या स्वरूपावरून तुम्हाला आवश्यक असलेली ऊर्जा ही अवलंबून असते. तर मग असं आपण आपल्या आवश्यकतेनुसार आपण आपल्या आहारामध्ये कर्बोदकाचा समावेश केला पाहिजे. माहिती आहे ना कशापासून कर्बोदके मिळतात? आपण जे रोज आपल्या आहारामध्ये घेतो, मोठ्या प्रमाणात घेतो, तृणधान्यापासून गहू, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तांदूळ इत्यादी. ठीक आहे. तर मग आता हे समजा कर्बोदके जे असतात, मग ह्या कर्बोदकाचं आपण बघितलं ऑक्सिडीकरण होतं कर्बोदकाचं आणि म्हणजे त्याचं पचन झालं. कर्बोदकाचं जेव्हा पचन होतं तर त्याचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर होतं. ग्लायकोजन म्हणजे हे आहे ग्लुकोजचं साधं रूप ग्लायकोजन. ग्लायकोजनमध्ये त्याचं रूपांतर होत असतं आणि हे रूपांतर झालेलं काय होतं ग्लायकोजनच्या रूपामध्ये यकृत आणि पेशीमध्ये ते साठवलं जातं. यकृत आणि स्नायूमध्ये. ठीक आहे. तर असं कर्बोदके तृणधान्यापासून मिळतात. 1 ग्रॅम कर्बोदकापासून आपल्याला 4 किलो कॅलरीची ऊर्जा मिळते. त्याचं पचन झालं की त्याचं साध्या पदार्थात रूपांतर होतं ज्याला आपण ग्लायकोजन म्हणतो आणि हे यकृत आणि स्नायूमध्ये साठवलं जात असतं. त्यानंतर आपल्याला दुसरा अन्नघटक पाहायचा आहे ज्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते ते आहे प्रथिने. प्रथिनांपासून आपल्याला ऊर्जा मिळते. तर कर्बोदक हा ऊर्जेचा स्रोत आहे. पण कर्बोदकापासून मिळणारी जेव्हा ऊर्जा कमी प्रमाणात मिळते तेव्हा प्रथिनांचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. तर परत 1 ग्रॅम कर्बोदकापासून 4 किलो कॅलरी ऊर्जा 1 ग्रॅम प्रथिनांपासून आपल्याला मिळत असते. मग आता ही प्रथिने जी आहेत तर ही प्रथिनामध्ये हे मुख्यतः वाढीसाठी आवश्यक असतात. अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. वाढ करणं शारीरिक असेल, बौद्धिक असेल, मानसिक असेल, ही सगळी वाढ करायसाठी तुम्हाला प्रथिनांची आवश्यकता असते. कारण फक्त प्रथिनांमध्येच नायट्रोजन हा घटक असतो. इतर जर आपण कुठले अन्नघटक बघितले कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ असतील ते फक्त कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनपासूनच बनलेले असतात. मुख्य घटक ते असतात. पण फक्त प्रथिनांमध्येच नायट्रोजन हा घटक असतो आणि त्याच्यामुळं प्रथिनांचा उपयोग वाढीसाठी होत असतो. तर मग हे प्रथिने जे असतात तुम्हाला वनस्पतीपासून पण मिळतात, प्राण्यांपासून पण मिळतात. वनस्पतीजन्य कुठले कुठले पदार्थ आहेत? सगळ्या प्रकारची कडधान्ये ज्याला आपण डाळी पण म्हणतो. सगळ्या डाळीपासून तुम्हाला प्रथिने मिळतात. तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, मसूर असेल, हरभरा असेल, तर लक्षात याच्यापासून तुम्हाला प्रथिने मिळतात. तसंच प्राणीजन्य पदार्थापासून सुद्धा तुम्हाला प्रथिने मिळतात. तर प्राणीजन्य पदार्थ कुठले कुठले येणार? प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ दूध असेल आणि दुधापासून बनलेले सगळे पदार्थ. दूध आहे, अंडी आहे, मांस आहे, यापासून तुम्हाला प्रथिने मिळत असतात. तर मग आपण हे दूध, अंडी, मांस याला आपण प्राणीज पदार्थ म्हणतो किंवा प्राणीज प्रथिने म्हणतो.
आणि ही अत्यंत म्हणजे पौष्टिक असतात. प्राणीज प्रथिने जी असतात याच्यामध्ये असणाऱ्या प्रथिनांची मात्रा खूप जास्त असते वनस्पतीपासून मिळणाऱ्या प्रथिनांपेक्षा. म्हणून या प्राणीज प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असेही म्हणतात. फर्स्ट क्लास प्रथिने. तर ही मुख्यतः दूध, अंडी, मांस, कॉड लिव्हर ऑइल वगैरे, तुम्ही माशाचं तेल, यकृताचं तेल वगैरे ऐकलं असेल, याच्यामधून तुम्हाला मिळत असतात. तर असं ही प्रथिने जी असतात आपल्याला वाढीसाठी आवश्यक असतात. 1 ग्रॅम प्रथिनांपासून तुम्हाला 4 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. ही मुख्यतः आपल्याला वनस्पतीपासून मिळतात, जे डाळी, कडधान्य आहेत त्याच्यापासून मिळतं. आणि प्राणीज पदार्थापासूनसुद्धा आपल्याला प्रथिने मिळतात. दूध, मांस, अंडी, मटण वगैरे याच्यापासून. आणि जे प्राण्यांपासून जी आपल्याला प्रथिने मिळत असतात त्याला आपण फर्स्ट क्लास प्रथिने असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला वनस्पतीमध्ये मुख्यतः रुबिस्को, वनस्पतीच्या हरित लवकामध्ये रुबिस्को नावाचं एक प्रथिन असतं. कुठलं? रुबिस्को हे. आणि हे निसर्गात आढळणारं सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं प्रथिन आहे. म्हणूनच मग आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो की हरित लौका असलेली म्हणजे पालेभाज्याचा समावेश करणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं प्रथिन जे आहे रुबिस्को हे आपल्याला मिळत असतं. तर असं हे प्रथिन आपल्याला अन्नघटक बघितले. मग आता याचं पचन झाल्यानंतर काय होतं? तर जेव्हा प्रथिनांचं पचन होतं तेव्हा त्याच्या साध्या पदार्थात म्हणजे अमिनो आम्लात रूपांतर होतं. अमिनो आम्ल त्याच्यापासून तयार होतात. अमिनो आम्ल साधे प्रथिनयुक्त पदार्थ. आणि मग हे काय होतं, अमिनो आम्ल जे असतात हे अमिनो आम्ल सर्व आपल्या अवयवापर्यंत आणि अवयवापासून सर्व पेशीपर्यंत पोचवले जातात. आणि तिथं काय होतं, त्यांना आवश्यक असलेल्या इतर घटकांमध्ये त्याचं रूपांतर होतं. आपल्याला प्रत्येक अवयवामध्ये वेगवेगळ्या प्रथिनांची आवश्यकता असते. मग ते सगळे प्रथिनं तिथं तयार केली जातात. 1 मिनिट आपण आकृती पाहूया. तिथं हे पहा, इथं तुम्हाला वेगवेगळे आपले प्रथिने जे आहेत ती प्रथिने इथं दाखवलेली आहेत. प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ले. तर कुठं कुठं कोणकोणती अमिनो आम्ले तयार होतात? तर सगळ्यात पहिलं आपण बघूया मेलेनिन. त्वचा आहे. त्वचामध्ये मेलेनिन हा रंगद्रव्य आणि कॅरेटीन. मेलेनिन नाव ऐकलंय, त्वचा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर पटकन रंग उभा राहतो. कारण आपला रंग जो आहे सावळा असेल, गोरापान असेल, गव्हाळ असेल, काळाकुट्ट असेल, हे सगळं आपल्याला त्वचेवरून आपण बघतो. त्वचा कोणत्या रंगाची आहे त्यावरून आपण आपला रंग ठरवत असतो. मग हे त्वचाचं रंग ठरवण्याचं कार्य कोण करत असतं? हे मेलेनिन करत असतं. मेलेनिन हे एक प्रकारचं रंगद्रव्य आहे. ते रंगद्रव्य तयार करण्यासाठी आपल्याला प्रथिनांची आवश्यकता असते. तर आता हे त्वचामध्ये कोणकोणते घटक तयार होतात? त्वचामध्ये आपल्या इथं मेलेनिन आणि कॅरेटीन हे 2 रंगद्रव्य. त्यानंतर दुसरं आहे आपल्याला हाडे. हाडामध्ये ऑस्सिन नावाचं अमिनो आम्ल तयार होतं हाडांमध्ये. त्याच्यानंतर इथं पेशी पहा. प्रत्येक पेशीमध्ये प्रद्रव्य पटलातील प्रथिने तयार करण्यासाठी आणि विविध विकरे तयार करण्यासाठी अमिनो आम्लाची आवश्यकता असते. त्यानंतर स्वादुपिंडामध्ये तुम्ही बघितलं असेल इन्सुलिन, ट्रिप्सिन. इन्सुलिन हा संप्रेरक ऐकला असेल तुम्ही. खूपदा तुम्ही इन्सुलिनचे इंजेक्शनं ऐकला असेल. इन्सुलिनच्या गोळ्या, जे डायबिटीज लोक असतात ज्याच्यामध्ये ग्लुकोजची मात्रा जास्त असते ज्या पेशंटमध्ये, त्याला आपण इन्सुलिनच्या गोळ्या वगैरे देत असतो. कारण हे त्यांच्या शरीरामध्ये हे इन्सुलिनचं प्रमाण कमी असतं आणि हे इन्सुलिन मग बाहेरून देऊन त्याची कमतरता भरून काढली जाते. मग हे इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये
स्वादुपिंडामध्ये तयार होत असतं. दुसरं एक आहे ट्रिप्सिन, हे पण एक पाचक घटक आहे. तसं स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन हे अमिनो आम्ल तयार होतात. त्याच्यानंतर पीयूषिका ग्रंथी. पीयूषिका ग्रंथीमध्ये आपल्या वाढीसाठी आवश्यक असणारी विविध संप्रेरके असतात. वाढीसाठी औटुग्रंथी आणि पीयूषिका ग्रंथी या दोन ग्रंथी आपल्या शरीरातल्या अत्यंत आवश्यक ग्रंथी आहेत. मग ह्या पीयूषिका ग्रंथीवर आपली वाढ अवलंबून असते. खूप एखादा व्यक्ती तुम्ही खूप मोठा अतिभव्य बघतो, दांडगा म्हणजे उंच असतो, जाडा असतो असा, आणि एखादा व्यक्ती खूप ठेंगणा असतो. मग हे संप्रेरकावर अवलंबून असतं, पीयूषिका ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या संप्रेरकावर. त्याच्यानंतर स्नायू जे असतात आपल्या शरीराचे, त्याच्यामध्ये ॲक्टिन आणि मायोसिन ही लवचिक प्रथिनं असतात. म्हणजे त्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करता येतं, लवचिक प्रथिनं. आणि सगळ्यात शेवटी आपण बघूया रक्तामध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रथिन म्हणजे रंगघटक असतो. हिमोग्लोबिनवर तुम्ही खूपदा डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टर तुम्हाला रक्त कमी आहे म्हणतात, पण ॲक्च्युअली आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्ताचं प्रमाण कमी असतं. पण समजा तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं जर प्रमाण कमी झालं तर डॉक्टर आपल्याला व्यवहारी भाषेमध्ये रक्त कमी म्हणतात. म्हणून हे हिमोग्लोबिनचं प्रमाण आवश्यक असणं गरजेचं असतं. आणि तुम्हाला ज्या गोळ्या दिल्या जातात, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, ह्या गोळ्या तुम्हाला हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक असतात. तर अशा हे वेगवेगळ्या आपण बघता, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्वचेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अमिनो आम्लेही तयार केली जातात. तर आपण इथंच थांबूयात. दोनच मुख्य घटक, कर्बोदके आणि प्रथिने, याच्यापासून मिळणारी ऊर्जा घ्यायची. चला प्रश्न घ्या. विनॉक्सी श्वसनाचं राहिलेलं आहे. पहिलं घ्या. सजीवात होणारे विनॉक्सी श्वसन संकल्पना चित्रा साह्याने स्पष्ट करा. सजीवात होणारे विनॉक्सी श्वसन संकल्पना चित्रासह स्पष्ट करा. त्यानंतर घ्या. फरक स्पष्ट करा. कर्बोदके आणि प्रथिने. कर्बोदके आणि प्रथिने. प्रश्न तिसरा घ्या. मानवी शरीराच्या विविध भागात आढळणाऱ्या अमिनो आम्लाची नावे हे संकल्पना चित्रासह स्पष्ट करा. हे असं संकल्पना चित्र काढायचं. संकल्पना चित्रासह स्पष्ट करा. ठीक आहे. तर एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे तुम्हाला. आपल्याला भाग 1 थोडंसं रिव्हिजन करण्यासाठी म्हणा, तर भाग 1वर आपल्याला एक ऑनलाईन घटक चाचणी घ्यायची आहे. तर सगळ्यांनी भाग 1ची तयारी करायची आहे. पाठाची परीक्षा कधी घ्यायची काय नाही हे तुम्हाला मी 1 मिनिट उद्या सांगते मी केव्हा घ्यायचं ते. ठीक आहे. तयारी करा तुम्ही, आणि काय अडचणी असतील तर सांगा. ओके. घरीच राहा, सुरक्षित राहा. तुमची पण काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. हॅव अ गुड डे.